हॅलो नमस्कार, मी सुखदा. माझ्या चॅनलवर आपले अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी एक छानसा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. खूपदा काय होतं ना, आपण मोस्टली लेडीज लोकांचं आपण कुठेही वावरतो तेव्हा आपला मान सन्मान आपल्याला खूपशा गोष्टीत असं वाटतो की कमी होत चाललेलं आहे. तर ते कमी न व्हावा, त्यात प्रत्येक गोष्टीत आपली वाढ व्हावी, समाजातसुद्धा आपल्याला प्रतिष्ठा मिळावी, यासाठी मी काही पॉईंट्स आपल्याला सुचवणार आहे. त्यामधलं फर्स्ट पॉईंट असं आहे की आपण ज्या काही वेळ देतो, आपल्याला कुठे जायचं असेल तर आपण एखाद्याला जी वेळ देतो त्या वेळेचं भान ठेवलेलं पाहिजे. आपण वेळेचं भान ठेवलं तर दुसराही जेव्हा कधी आपल्याला भेटायला येईल किंवा कुठलेही कार्य करायसाठी आपण जी काही वेळ नमूद केलेली असते त्या वेळेचं भान ठेवलं पाहिजे. वेळेचं भान जर राखलं तर लोकांचा आपल्यावरचा विश्वास खूप मोठ्या प्रमाणात वाढत असतो. सेकंड पॉईंट आहे, लहानांसोबत मोठ्यांसोबत नेहमी नम्रतेने वागा. त्याच्याने काय होतं ना, आपण जे असं दुसऱ्यांना मान सन्मान देतो त्याचप्रमाणे आपल्यालासुद्धा मान सन्मान मिळत जातो आणि आपली प्रगती मोठ्या प्रमाणात होत असते. थर्ड पॉईंट आहे, आपण कुठल्याही क्षेत्रात असू, तुम्ही टीचर असाल, एखादी वर्किंग वुमन असाल, ऑफिसला जात असाल, कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल तर आपण आपल्या क्षेत्राबद्दल तितकंच नॉलेज ठेवलं पाहिजे. त्याबद्दल काय होते ना, आपण एखाद्यासोबत बोलताना आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान आहे की नाही हे सुद्धा खूप गरजेचं असते आणि आपण आपल्या कर्तृत्वाने सुद्धा समाजात आपली प्रतिष्ठा मिळवू शकतो आणि मोठ्या प्रमाणात आपण आपली प्रगतीसुद्धा करू शकतो. फोर्थ पॉईंट आहे, कुणाशीही विनाकारण निंदा वादविवाद नेहमी टाळावे. टाळल्याने काय होणार, आपली जी एक प्रतिष्ठा आहे ती तर वाढत जाणारच आणि उगाच आपल्याबद्दल लोकांमध्ये जो गैरसमज पसरत जात असतो तो वाढणार नाही. त्यानंतरचं नेक्स्ट फिफ्थ पॉईंट आहे, नेहमी लोकांच्या मदतीला धावत जा. एकमेकांच्या अडचणीला जर धावत गेलं तर आज दुसऱ्यांना जशी गरज पडते उद्या जाऊन तुम्हालाही गरज पडली तर प्रत्येक वेळेस धावून येणारा व्यक्तीसुद्धा तोच विचार करेन की माझ्या तो अडचणीत धावून आला त्यामुळे मलासुद्धा जायला पाहिजे. सामाजिक कार्यामध्ये नेहमी मदत करा. त्याच्याने काय होणार, लोकांमध्ये तुमची ओळख वाढणार आणि त्याच पद्धतीने तुमची प्रतिष्ठासुद्धा वाढत जाणार. सहावा पॉईंट आहे, आपण कुठेही जेव्हा जातो तेव्हा प्रसंगानुसार कपडे घालायला हवेत, म्हणजेच पेहराव घालायला हवात. आपल्याला एखादी पार्टीवेअरला जायचं आहे तर त्या पद्धतीने कपडे, लग्नाला जायचं आहे तर त्या पद्धतीचे कपडे, छोटासा कार्यक्रम असेल तर त्या पद्धतीचे कपडे जर आपण नीट पेहराव जर घातला तर त्या पद्धतीने आपलं बोलणंसुद्धा प्रभावी लोकांवर अट्रॅक्ट करून घेतो आणि त्याच्यानेसुद्धा आपल्यामध्ये खूपसे चेंजेस होतात आणि आपला जो मान सन्मान आहे तो सुद्धा समाजामध्ये वाढत जातो. सातवं पॉईंट आहे, कोणत्याही कामात आपण जे काही काम करत असतो त्याच्यात नेहमी ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, म्हणजेच पारदर्शकता असली पाहिजे. पारदर्शकता म्हणजे काय, आपण जे काही बोलत असतो त्याच्यात समोरच्यालाही तितकंच आपल्यात सामावून घेणं आणि तितक्याच विश्वासाने घेणं आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला जी हवी असते ती आपण ट्रान्सपरंट ठेवून त्याच्याशी जर बोलत गेलो तर यानेसुद्धा मोठा प्रभाव पडत जातो आणि आपले प्रामाणिकपणाची नेहमी प्रतिमा समोरच्याच्या मनात ठसत जाते. नेक्स्ट पॉईंट आहे, कठीण ठिकाणीसुद्धा आपल्याला जेव्हा एखादी कठीण काम असतो तेव्हा एकमेकाच्या मागून किंवा स्वतः मागून डगमगून न जातात कुठल्याही परिस्थितीचा दटून सामना करणे हा सगळ्यात मोठा आपल्यामध्ये असलेले गुण आहेत. म्हणून प्रत्येकाच्या पाठीशी जसं आपण उभे असतो तशी आपणसुद्धा कुठलेही निर्णय घेताना आपण संयमाने शांततेने घेतले तर आपणसुद्धा त्याच्यात समाजात एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आपलं ठरवू शकतो आणि त्यानेसुद्धा आपण आपलं प्रतिष्ठा वाढवू शकतो. खरं सांगायचं म्हणजे खरा मान सन्मान जर आपण विचार केला तर तो खरं म्हणजे आपल्या कृती आणि चरित्र्यावर अवलंबून असतो. आपण जितकं शुद्ध मनाने शुद्ध कार्य करत जाऊ तितकीच आपली समाजामध्ये प्रतिष्ठासुद्धा प्रभावशाली होत जाते. म्हणूनच ते एक म्हण आहे मराठीत, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जो बोलतो आणि तसा चालतो नेहमी त्याचे समाजात असो कुठल्याही कार्यात असो तो व्यक्ती त्याचा जो व्यक्तिमत्व असतो खूप प्रभावशाली ठरत जातो. म्हणून माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये छानशा मुद्द्यावर. तेव्हापर्यंत माझा नमस्कार.